भिवंडी तालुका अनगांव शिव तालाब में हर वर्ष की तरह इस वर्ष भी कैलाशवासी रघुनाथ सुरेश तात्या लेले के स्मृति में भारत माता युवा प्रतिष्ठान द्वारा जल तरंग स्पर्धा 2024 का आयोजन आज दिनांक 1 सितंबर 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों द्वारा सभी तैराकों को पुष्पगुच्छ, सम्मान चिन्ह व रोक रकम देकर सम्मानित किया गया। आइए देखें वहां का एक दृश्य। दम लागला तर जवळ जायचं दादा थोडा ऐसा आलेल्या पाहुण्यांनी बसून घ्यायचं आहे। स्पर्धेला आपण उभा राहायचंय। विशाल आणि विनोदजी पवार दुसरे स्पर्धक आहेत पाटील तनिष्का आणि सिद्धार्थ डोके यांनी तयार राहायचं। भारत माझं राहिला त्यानंतर सिद्धार्थ धीरज आले का धीरज तरी याचा सत्कार सुरजजी निकुर्ते यांना विनंती करतो। एक नंबर मस्त आला वाजवा। हर्ष देसले, सौरभ भोईर आणि युवराज खारीक शापूर। पहली बार ये वाला जीत रहा है, वो अभी पहले वाला जीत रहा है खाली बैच। बघूया कोण जिंकतो। हर्ष मागे पडलेला आहे। हर्ष त्यानंतर स्वप्नील निवडे त्यानंतर वसंत काका जोडे यांच्याकडे
पुढच्या वर्षी मी पण बांधेल. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यामधूनच 1, 2, 3 नंबर टिकणार आहे लहान गटामधील. मुलगी आहे ना, ती मुलगी आहे माझी बोलतो. सांगायचं जरा किरणजी. 1 मिनिट का. तसेच दीपक पाटील हातीसाठी त्या सामन्यात आले आहे. बघणार कोणी मुद्दामून या स्पर्धेसाठी जी दिसले कनिष्ठाचं कौतुक करतात. सदानंद जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आणि यश मिळवावं. धन्यवाद विनोदजी. यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचा रोख पारितोषिक श्री गणेशजी गायकर मयूर भोईरचं कौतुक करतायत. सर्वांनी जोरदार टाळ्या. यशरावांचं अभिनंदन. जी भोईर प्रदीप जाधव यांना विनंती करतो की त्यांनी सुरेश निपुण ट्रॉफी आणि पुष्प गुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. प्रसाद निपुणे आले असतील तर त्यांनी आम्हाला ते कायम या प्रसाद गाय आमच्या मंडळाचे आमच्या अंगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आपण सर्वजण इथे आलात. मी भारत माता युवा प्रतिष्ठानचे भारत माता युवा प्रतिष्ठान गेली 33 वर्ष विविध सामाजिक कामामध्ये सहभागी घेत असते. अनेक उपक्रम आपण वर्षभरात करतो. त्याच्यापैकी एक आत्ता पोहण्याच्या स्पर्धा, जलतरण स्पर्धा या आपण अनगावमध्ये घेत असतो. लहानपणी सोनवानी जोशी अनगावचे ज्येष्ठ समाजसेवक यांनी या स्पर्धा सुरू केलेल्या होत्या. आणि पोहण्याच्या स्पर्धांमध्ये अनेकांना कौशल्य असतं. ग्रामीण भागामध्ये विशेष करून पोहणं हे सहज असतं, परंतु पुढे जाण्याची एक कला साधता यावी आणि आपलं नाव लौकिक करावं म्हणून आपण गेल्या 10 वर्षापासून 2012 पासून या स्पर्धा आपण सुरू केलेल्या आहेत. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एक चांगले असलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. खरं तर एका घरामध्ये 2 बक्षिसं जाणं म्हणजे त्या घराची त्याबद्दल असलेलं कष्ट परिश्रम हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे की अत्यंत मेहनतीने हे सगळेजण आपापला प्रयत्न करून त्याचा सराव करून ते पुढे जातात. कोण असेल, गोवा असेल, पिंपळघर असेल किंवा शहापूर, भिवंडी येथूनही अनेक असे स्पर्धक सहभागी होत असतात. छोट्या गटामध्ये हर्ष पाटील आणि मोठ्या गटामध्ये सेजल पाटील एकाच घरातले प्रथम क्रमांक आलेले आहेत. हे जे सगळे विजयी झालेत यांचे खरोखर परिश्रम आहेत. आमच्या गावची जी जलकन्या आहे, ज्याला जलपरी म्हणतो आम्ही, लावण्या सोनावणे, ती याच्यामध्ये खूप परिश्रम घेते. आम्ही बघतो अशा अनेक खेळाडू हे परिश्रम घेत असतात. त्यांना असंच यश उत्तरोत्तर मिळत राहावं अशा प्रकारची त्यांना आम्ही सदिच्छा देतो. आणि आमच्या मंडळाचे सर्व सहकारी हे अत्यंत तन मन धनपूर्वक कशाची पर्वा न करता, पैसे असतील, मेहनत असेल, कोणतंही काम असेल न सांगता सगळेजण करत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांनाही एक सामाजिक जाणीव आहे म्हणून अशा प्रकारचे उपक्रम भारत माता युवा प्रतिष्ठान करत असते. तरुणांनी याच्यामध्ये आणखीन लक्ष देण्याची आवश्यकता आहे, मार्गदर्शन मिळवण्याची आवश्यकता आहे. आणि जी काही स्पर्धा आत्ता होते त्याचं व्यापक स्वरूप यामध्ये उभं राहायला पाहिजे. आता 40-45 स्पर्धकांनी सहभाग घेतला. दरवर्षी साधारण एवढाच आकडा असतो, पण याच्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने अशा प्रकारच्या स्पर्धांसाठी काही ना काही उपाययोजना केल्या पाहिजेत. सराव होण्यासाठी अशा योजना उभ्या केल्या पाहिजेत आणि जेणेकरून आपल्या देशाचं, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल व्हावं.
ही यामागची भावना आहे। या सगळ्या कार्यक्रमासाठी आमच्या मंडळाचे सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, या सगळ्यांनी आम्हाला तन मन धनपूर्वक सहकार्य केलेलं आहे आणि खेळाडू सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे विजेत्या खेळाडूंचं किंवा जे अपयशी झालेले आहेत त्या खेळाडूंचं सुद्धा मी अभिनंदन, कौतुक करतो आणि आमच्या सर्व सहकार्यांचा धन्यवाद देतो। असं सहकार्य सगळ्यांचं मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो।